ये बॉईज. तर आपण पंढरपूरला चाललेलो आहे, ऑन द वे आहे. आणि मी खातोय मसाला पापड व्हेज. फक्त व्हेज खायचं आहे आजच्या दिवस नाही, पूर्ण पंढरपूर वारी होतं पण व्हेज खायचं आहे. पहिल्यांदा पंढरपूर वारी मी एक्सप्लोर करणार आहे. सो बघूयात आणि सोबत सोबत खाऊयात मसाला पापड. चेअर्स गाईस. ना लाजवाब. एक तास चाललोय पंढरीच्या वारीला. भरपूर दिवसापासून वर्षांपासून इच्छा होती की पंढरीच्या वारीला जायचं. आणि हा आहे आपला हत्तीला घेऊन चाललोय आपण पंढरीच्या वारीला. प्लॅन असा आहे की पंढरपूरच्या बाहेरच गाडी पार्क करायची आणि तिथून पुढे चालत जायचंय. तेही तुम्हाला दाखवेन मी, कसा होतोय प्रवास, काय होतोय, काय काय फेस करेन मी, ते सगळं तुम्हाला समजेलच. तर लेट्स कॅच एन्जॉय आवर हाथी मेरे साथी, हमें ले चलो पंढरी के वारी. चलो बाय बाय गाइस. गाइस मी आता तरडमध्ये पोहोचलोय. तुम्ही बघू शकता इथे सगळी गर्दी आहे, कारण इथे पालखी आहे. ज्ञानेश्वरांची पालखी इथे पोहोचलेली आहे. तर मी ते थोडं थांबेन आणि बघू, पालखीचं दर्शन वगैरे घेऊनच पुढे जाईन. पूर्ण रोडला काहीच गर्दी नव्हती. पाठी तुम्ही बघू शकता इथे पार्किंग वगैरे करून सगळेजण गेलेले आहेत. सगळेजण इकडेच पार्किंग केलेली आहे. सर्व आईस्क्रीम खायला थोडंसं थांबलं आता आपण दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ. तर आपण आता छान असं दर्शन झालेलं आहे आपलं ज्ञानेश्वरांच्या पालखीचं. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं छान दर्शन झालेलं आहे आपलं. आता आपण निघालो पंढरपूरच्या दिशेने परत. भरपूर ट्रॅफिक होतं आणि भरपूर तिथे गर्दी भेटली मला. म्हणजे तशी त्या मानाने गर्दी कमीच भेटली. पालखीचं दर्शन घ्यायला जेव्हा गेलो तर त्या मानाने गर्दी कमीच भेटली मला दर्शनाच्या वेळेला. परंतु जेव्हा मी येत होतो रस्त्याने तेव्हा मला 2 पोलीसवाले भेटले. म्हणजे त्यांना लिफ्ट हवी होती, तर त्यांनी सांगितलं की इथे या गावामध्ये पालखी आहे. पालखी तिथे पोचलेली आहे. गावाचं नाव विसरलो, तिथे पोचलेली आहे. तर तिथे तुम्ही जावा, दर्शन घ्या, पुढे जावा. तर बाय गॉड ग्रेस, माझे पुण्य. तर मला तिथे पालखी दिसली आणि मग मी गाडी पार्क केली एका ठिकाणी आणि जाऊन दर्शन घेतलं. एकदम मस्त छान दर्शन झालं, छान वाटलं. आता थोडंफार जेवून आपण पुढच्या प्रवासाला निघू. 1 तासाभरामध्ये मी पंढरपूरमध्ये पोहोचेन. तर ते आराम करेन. उद्या आपण जाणार आहात मंदिरामध्ये. तो सी दॅट. तर आपण रिक्षा करून चाललोय. कार पार्क केली आपण हॉटेलच्या इथेच. तर दर्शन झालेलं आहे आपलं, एकदम छान दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण तर नाश्ता करत आहोत.
सकाळपासून डायरेक्टच उठून आंघोळ करून डायरेक्ट आलो होतो इथं दर्शनासाठी. तर रात्री खाऊन जाऊ, नंतर शॉपिंगला जाऊ, नंतर बघू. अजूनही खूप ठिकाणी जायचा प्लॅन होता माझा, पण मला नाही वाटत मी कुठे दुसरीकडे जाऊ शकेन. इथून परत आपण थोडंफार काहीतरी खाऊन परत झोपणार आहोत घरी जाऊन, हॉटेलवर जाऊन, आणि मग उद्या सकाळी परतीचा प्रवास सुरू. तर गाईज, आता मी थांबलो एका ठिकाणी. ॲक्च्युली येताना मला एक छोटंसं नाव दिसलं बोर्डवरती की बाजीराव विहीर असं करून. तर मी थोडा एक्साइट झालो बघायला की नक्की काय आहे बाजीराव विहीर. मी गुगल केलं, त्याच्यावरती मला समजलं की इथे एक विहीर आहे, बारव विहीर म्हणून एक विहीर आहे. तर तिचं नाव बाजीराव विहीर दिलेलं आहे. का दिलंय आय डोंट नो, मतलब मी पहिल्यांदाच बघतोय हे. याच्याबद्दल मला माहित नव्हतं काय, बट मी नक्की रिसर्च करून ते टाकेन मी जे काय ते कॅप्शनमध्ये त्याच्याबद्दल. पण तुम्हाला मी दाखवतो विहीर. होप तुम्हाला दिसत असेल. हे बघा, ही आहे विहीर. एकूण इथे 6 टप्पे आहेत असे, ज्याच्या टोटल 62 स्टेअर्स आहेत. 62 पायऱ्या आहेत त्याला. 1 2 3 4 टप्पे विजिबल आहेत, 2 टप्पे अजून खाली आहेत, म्हणजे तिथे जे पाणी आहे त्याच्या खाली 2 टप्पे आहेत. तर खूप असं सुंदर आहे ते. पाणी इग्नोर करा, ते पावसामुळे खराब झालेलं आहे. बट स्टील जे पुरातन काळातलं जे मॅन्युफॅक्चरिंग होतं, जे काय जे डिझाईन होतं, जे कन्स्ट्रक्ट त्यांनी केलेलं आहे, जी क्वालिटी तुम्ही बघू शकता किती अशी मोठी दिसत आहे विहिरी. माईट तुम्हाला मोबाईलमध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये एवढं विजिबल नसेल, बट स्टील भरपूर अशी छान आहे ते. आणि ते एकदम हवा एकदम फ्रेश आणि एकदम अशी थंड हवा आहे. थंड एकदम हवा आहे, काय माहित नाही का, बट थंड हवा आहे ते. खूप बसायची इच्छा होते, मग जास्त वेळ बसून राहायची इच्छा होते. बट जसं की आपल्याला माहित आहे आपल्याला मुंबईला जायचंय, तर थोडा वेळ बसून लगेच निघेन मी. आणि काळा हत्ती पूर्ण असा मळकट झालेला आहे, पूर्ण खराब झालेला आहे, पूर्ण असा खराब झालेला आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मला, की
ज्या दिवशी मी आलो, रात्री पोचलो मी, आणि तेव्हा मला हॉटेल शोधतो, हॉटेल मला झोपायला हॉटेल भेटलं नाही. तर मी या हत्तीच्या मदतीने एक रात्र अशी कुठे बघा. अरे हे जे सीट कव्हर लावलेले पूर्ण वाट लागलेली त्याने. चल चल चल, हा हा चल, जबरदस्त. हा, तर बघू शकता मी इथे हे पूर्ण खाली टाकून, हे साईड पण पूर्ण खाली टाकून बेड केला आणि मस्त झोपून गेलो. नाही कोणत्या हॉटेलची गरज ना कशाची गरज, म्हणून आपली छान झोप झाली इथे. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मला भाग करणं होतं, म्हणजे हॉटेल भाग करणं मला होतंच, कारण मग दुसऱ्या दिवशी मला मंदिरात जायचं होतं, मला आंघोळ करणं गरजेचं होतं. मग म्हणून मी पंढरपूरमध्ये गेलो. मी जेव्हा थांबलेलो याच याच रोडला पुढे जाऊन थोडंसं एक पेट्रोल पंप आहे, त्या पंपवरती गाडी लावली आणि मस्त झोपून गेलो. तर आपण चाललोय आता मुंबईला. पाहू शकता इथे माझी सोलो ट्रिप पंढरपूरची एंड होते. अजून भरपूर काही व्हिडिओज मी प्रयत्न करेन टाकायचा. कन्सिस्टन्सी नसणार माझी की भाई प्रत्येक वीकमध्ये व्हिडिओ टाकतोय, प्रत्येक मंथमध्ये व्हिडिओ टाकतोय. नाही, मी जेव्हा फिरायला जाणार मी तेव्हा व्हिडिओ काढून टाकणार, अपलोड करणार. त्यामुळे मी सांगू शकत नाही परत कधी टाकणार व्हिडिओ माझी, पण होप लवकरच व्हिडिओ येईल माझी. व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकता. हाय 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 हाय. सी यू. सबस्क्राईब माय न्यू चॅनल. नाव काय ठेवेन माहीत नाहीये, बट स्टील सबस्क्राईब इट. प्रेस दॅट red icon and bell icon. See you in the next video.